पण बँकेकडूनच तुमचे ओरिजिनल प्रॉपर्टी पेपर्स गहाळ झाले तर तुमच्याकडे काहीतरी तर पुरावा हवा ना. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी आपण बँकेकडे गहाण ठेवतो आणि बँकेकडनं त्याच्या अगेन्स्ट लोन घेतो. हा व्यवहार आजकाल कॉमन झालेला आहे. पण हा व्यवहार करताना 3 गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, नाही तर तुमची प्रॉपर्टी धोक्यात येऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बँकेकडनं लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेतो तेव्हा बँक आपल्याला प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स बँकेमध्ये सबमिट करायला सांगते. तेव्हा बँकेकडनं त्या डॉक्युमेंट्सची एक्नॉलेजमेंट रिसीट घ्यायला विसरू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, ती एक्नॉलेजमेंट रिसीट घेताना त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहे की नाही चेक करा. म्हणजे तुम्ही बँकेमध्ये जे जे डॉक्युमेंट सबमिट केलेत, जसं की ओसीए किंवा सेलडीड आहे, इंडेक्स 2 आहे, तर त्या लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्समध्ये नावासकट डॉक्युमेंट्सची लिस्ट असणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही पेपर्स बँकेमध्ये सबमिट केलंय त्याची एक झेरॉक्स प्रत आणि स्कॅन कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण जर बँकेकडूनच तुमचे ओरिजिनल प्रॉपर्टी पेपर गहाळ झाले तर तुमच्याकडे काहीतरी तर पुरावा हवा ना. आता याचा तुमच्या प्रॉपर्टीवर काय परिणाम होऊ शकतो? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी रिसेल करायची असेल तर तेव्हा डॉक्युमेंट्स नसतील तर प्रॉब्लेम येणार. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्स रिइश्यू करण्यासाठी किती त्रास पडतो हे तर तुम्हाला माहितीच असेल. जर तुम्ही अजूनही लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेतली असेल तर बँकेकडे जाऊन तुमच्या डॉक्युमेंट्सची एक्नॉलेजमेंट रिसीट मागू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका.